नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मस्त मिरच्यांचा ठेचा. हा ठेचा बनवायला अगदी सोपा आहे आणि आपण भाकरी, उडदाची भाकरी किंवा पोळी यापैकी कशासोबतही खाऊ शकतो. आणि हा ठेचा 4 ते 5 दिवस आपण आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तेव्हा चला मग बनवूयात आपली चटपटीत आणि चमचमीत अशी ठेच्याची रेसिपी. तर हा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहेत मिरच्या. तर साधारण आपल्याला मीडियम फिक्या अशा मिरच्या वापरायच्या आहे. फार तिखट मिरच्या आपल्याला वापरायच्या नाही. तर ह्या मिरच्या थोड्या आधी आपण कट करून घ्यायच्या. नंतर तव्यावरती मस्त तेल टाकून आपल्याला ह्या मिरच्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहे. मिरच्या भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवावी, म्हणजे मिरच्या जळत नाही आणि छान भाजल्या जातात. तुम्ही बघू शकताय आपण छान मिरच्या भाजून घेतलेल्या आहे. आता ह्या मिरच्यांवरती भाजून झाल्यावर हलका पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवायचं. त्यामुळे मिरच्यांना नरमपणा येतो. आता ह्या मिरच्या आपण एका दगडीमध्ये काढून मस्त बारीक याचा ठेचा करून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये आपण 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. थोडं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि ठेचा मस्त कांडून घ्यायचा आहे. आणि आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ठेचा बनवण्यासाठी शक्यतोवर अशा पद्धतीने दगडीचा वापर केला तर ठेचा हा आणखीनच चटकदार आणि टेस्टी होतो. आपला ठेचा आता बनवून तयार आहे. ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि काहीतरी चटपटीत खायचं मन झालं तर हा ठेचा नक्की बनवून बघा.